नमस्कार. आपल्या हिंदू धर्मात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. आपल्या पितरांचा आशीर्वाद असेल तर घरात सुख, समृद्धी आणि शांती टिकते. पण जर काही कारणामुळे पितर नाराज झाले किंवा त्यांना योग्य प्रकारे स्मरण केले गेले नाही, तर घरात एक अदृश्य अडथळा निर्माण होतो. यालाच पितृदोष असे म्हणतात. शास्त्रांनुसार जर घरात पितृदोष असेल तर अनेक समस्या निर्माण होतात. घरात सतत भांडणे, आर्थिक अडचणी, विवाहात अडथळे, संतती संबंधी समस्या, मनात सतत अस्वस्थता. परंतु अनेक लोकांना ही समजतच नाही की आपल्या घरातील अडचणींचे कारण पितृदोष असू शकते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरात पितृदोष असल्याची 7 स्पष्ट चिन्हे. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक सोपा उपाय देखील सांगणार आहे, ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पितृदोष म्हणजे काय? सर्वप्रथम आपण समजून घेऊया पितृदोष म्हणजे नेमके काय. हिंदू धर्मानुसार आपल्या पूर्वजांचे 3 प्रकार सांगितले आहेत: पितर, देव आणि ऋषी. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी खूप त्याग केलेला असतो. त्यांच्या कृपेमुळेच आपले जीवन चालू असते. परंतु जर पितरांचे श्राद्ध केले नाही, त्यांच्या स्मरणाचा विसर पडला किंवा पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळाली नाही, तर त्याला पितृदोष असे म्हणतात. गरुड पुराण आणि ब्रह्मपुराणात याचा उल्लेख आढळतो. चिन्ह क्रमांक 1. घरात सतत अडथळे येणे. जर घरात पितृदोष असेल तर एक गोष्ट वारंवार दिसते: कोणतेही काम पूर्ण होत नाही. उदाहरणार्थ, नोकरी मिळते पण टिकत नाही, व्यवसाय सुरू होतो पण तोटा होतो, चांगली संधी मिळते पण अचानक अडथळा येतो. असं वाटतं की यश अगदी जवळ येऊनही हातातून निसटते. शास्त्रानुसार हे पितरांच्या असंतोषाचे लक्षण असू शकते. चिन्ह क्रमांक 2. घरात सतत भांडणे आणि कलह. पितृदोषाचे दुसरे मोठे लक्षण म्हणजे घरात सतत भांडणे होणे. नवरा बायकोमध्ये भांडण, भावंडांमध्ये वाद, छोट्या छोट्या गोष्टींवरून तणाव, कधीकधी तर कारणही नसते. घरातील वातावरण सतत तणावपूर्ण असते. गरुड पुराणानुसार जेव्हा पितर नाराज असतात तेव्हा घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते. चिन्ह क्रमांक 3. विवाहात अडथळे येणे. जर घरात मुलगा किंवा मुलीचा विवाह सतत पुढे ढकलला जात असेल, चांगले संबंध येऊनही जमून येत नसतील, अचानक काही कारणाने लग्न मोडत असेल, तर काही वेळा हे पितृदोषाचे संकेत असू शकतात. कारण शास्त्रानुसार पितरांचा आशीर्वाद असेल तरच कुटुंबाचा विस्तार होतो. चिन्ह क्रमांक 4. संतती संबंधी समस्या. हे सर्वात महत्त्वाचे चिन्ह मानले जाते. जसे की लग्नानंतर अनेक वर्ष मूल होत नाही, गर्भपात होणे, वारंवार अडचणी येणे. अनेक ज्योतिषशास्त्रज्ञांमते अशावेळी पितृदोषाचा विचार केला जातो. म्हणूनच श्राद्ध आणि तर्पण यांना इतकी महत्त्व दिले आहे. चिन्ह क्रमांक 5. स्वप्नात वारंवार मृत व्यक्ती दिसणे. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार तुमचे मृत नातेवाईक दिसत असतील, ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतील किंवा ते दुःखी दिसत असतील, तर शास्त्रानुसार हे संकेत असू शकतात की त्यांच्या आत्म्याला शांती मिळालेली नाही. अशावेळी त्यांच्या नावाने श्राद्ध किंवा दान करणे शुभ मानले जाते. चिन्ह क्रमांक 6. घरात सतत आजारपण. पितृदोष असल्यास घरात सतत आजारपण, औषध घेतल्यावरही आराम न मिळणे, घरातील अनेक लोक आजारी असणे असे प्रकार दिसतात. हे केवळ पितृदोषामुळेच असते असे नाही, परंतु काही वेळा यामागे आध्यात्मिक कारणही असू शकते. चिन्ह क्रमांक 7. घरात अचानक आर्थिक नुकसान. शेवटचे चिन्ह म्हणजे आर्थिक संकट. उदाहरणार्थ, अचानक मोठा तोटा, पैसे टिकत नाहीत, कर्ज वाढत जाते, कितीही प्रयत्न केले तरी आर्थिक स्थिरता येत नाही. अनेक ज्योतिषशास्त्रांमध्ये याचा संबंध पितृदोषाशी जोडला जातो. पितृदोष दूर करण्यासाठी सोपा उपाय. जर तुम्हाला वाटत असेल की घरात पितृदोष असू शकतो, तर काही सोपे उपाय केले जाऊ शकतात. दर अमावस्येला पितरांना तर्पण करा. पितृपक्षात श्राद्ध करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कावळ्यांना अन्न द्या. गरजू लोकांना दान करा. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. शास्त्रानुसार हे उपाय केल्याने पितर प्रसन्न होतात
आपल्या संस्कृतीत एक सुंदर विचार सांगितला आहे, पितृदेवो भव, म्हणजे पितरांना देवासारखा मान द्या. जर आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण केले, त्यांच्या नावाने दान केले आणि त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना केली तर जीवनातील अनेक अडथळे दूर होऊ शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.